नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे 2 स्पेशल. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा 2 स्पेशल. गोरेगाव मेट्रो प्लॅटफॉर्मला मी उभी होते. दुपारची वेळ, फारशी गर्दी नव्हती. वाट पाहत असताना अचानक बाजूला लक्ष गेले. संकेत आहे का तो? हो, संकेतच. थोडासा रोडावलेला वाटतोय, पण तो निश्चित संकेतच असणार. मी त्याच्या जवळ गेले आणि हळूच म्हणाले, संकेत. तो चटकन वळला, एकदम आश्चर्यचकित झाला. कल्पू, तू? आणि आज इथे? अरे, मी इथे मावशीकडे आले होते रे, परत चालले. तू? अगं, माझा जॉब इथेच आहे ना. रोजची हीच वेळ आहे माझी घरी जायची. घरी? अरे, तुझ्या घरी. हां, बरं, तुझी आई कशी आहे रे तुझी? आई गेली ग गेल्या वर्षी. हो का? अरे रे, पण अशी तिची तब्येत चांगली होती ना? काय झालं अचानक? माझी काळजी ग तिला. माझं लग्न होत नाही आणि मला नोकरी मिळत नव्हती ना त्यावेळी, म्हणून ती काळजी करत बसली. अरे चल, आपण कॉफी घेऊ. इथे छान कॅफे आहे, चल. प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या कॅफेमध्ये आम्ही दोघे गेलो. फारशी गर्दी नव्हती. कोपऱ्यातील एक टेबल पकडून आम्ही दोघे बसलो. संकेत, आई आठवण काढायची का रे माझी? संकेतच्या डोळ्यात पाणी तरळलेलं मी पाहिलं. पटकन त्याचा हात. आठवण आली का रे आईची? हो ग, पण माझी आठवण काढायची का रे? तो मान हलवत हो 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 म्हण. काय म्हणायची रे? काय म्हणणार? कल्पना एकदम याची बंद का झाली असं विचारायची ग मला ती. मग तू काय सांगायचास? काय सांगणार सांग? तिची मर्जी, कल्पनाची मर्जी, तिला नाही यायचं असं सांगितलं तिला. मग संकेत, तू लग्न केलं नाहीस अजून? अगं, केलं ना मी लग्न. हो, केलं. 6 महिने झाले. हो काय? कशी आहे रे बायको तुझी? म्हणजे माझ्यापेक्षा तरी बरी असेल ना? हो, निश्चित असेल माझ्यापेक्षा. फोटो असेल दाखव ना. हो ना म्हणत संकेतने मोबाईल उघडला आणि एका सुंदर मुलीचा फोटो दाखवला. अरे वा, छानच आहे रे. बरं झालं संकेत, आपलं झालं नाही ते. असं का म्हणतेस ग? अरे नाही तर अशी सुंदर बायको तुला कशी मिळाली असती? पण कल्पू, तुझं माझं पण ठरलंय रे संकेत लग्न. येत्या 2 महिन्यात होईल माझं लग्न. म्हणजे यशला रजा मिळाली ना की तो भारतात येईल आणि मग. अच्छा, म्हणजे परदेशात असतो का तुझा यश? हो, कॅनडात असतो रे. लग्न झाले की मी पण जाईल कॅनडात. अच्छा, बरं झालं ग कल्पू, आपलं जमलं नाही ते बरं झालं. नाहीतर तुला कॅनडात कुठे जाता आलं असतं? इथे या मुंबईत रेल्वेचे धक्के खात बसलं असतं. असून दे रे. आणि तुझी बायको, काय तिचं नाव रे? जॉब करते का ती? तिचं नाव समीरा. समीरा तिचं नाव. परदेशी बँकेत आहे ती, पोर्टला. आणि तू कुठे करतोस नोकरी संकेत? मी एका फायनान्स कंपनीत आहे. अरे वा, एकंदरीत तुमचं छान चाललंय संकेत. छानच म्हणायचं. काय तसं दोघांनाही जॉब्स आहेत, शिवाय मुंबईत घर पण आहे. आणि तुझी बायको समीरा दिसायला पण छान आहे रे, सुंदर. पण संकेत, खरं सांग, माझी आठवण येते का रे? कधी येते माझी आठवण? कॉफीचा मग उठायला लावलेला संकेत एकदम गडबडला. त्याला ठसका लागला. कॉफी त्याच्या शर्टवर पडली. अरे काय झालं? संकेत, बहुतेक तुझ्या बायकोने समीराने आठवण काढली रे. ती कशी काढेल? हां, म्हणजे काय? अगं, म्हणजे यावेळी त्यांचा पीक आवर असतो ना. आठवण काढायला उसंतच नसते तिला. कोण आठवण काढते तुझी? हां, जाऊ दे ग कल्पू, जाऊ दे. पण कल्पू, एक सांगू तुला, तू भेटलीस हे फार बरं झालं ग. म्हणजे तू पुन्हा कधी भेटशील असं वाटलंच नव्हतं मला. मला सांगायचं होतं तुला. तुझा मोबाईल हल्ली गेले काही महिने सतत बिघडलेला आहे. मला तुला फोन करायचा होता.
मी माझा नंबरच बदललाय संकेत. मुंबईत गेले तेव्हाच तरीच अगं मी तुला केव्हापासून म्हणजे त्या दिवसापासून परत परत फोन लावत होतो. तुझी क्षमा मागायची होती, पण काय सांगायचं होतं तुला संकेत? तुला काय सांगायचं होतं? हां, ट्रेन सुटण्याची वेळ 2 वेळा सांगितलं होतं मी. हां, तरी तू स्टेशनवर आला नाहीस. हां, माझे पप्पा मला न्यायला मुंबईत आले होते, त्यांची तुझ्याशी ओळख करून द्यायची होती मला, आणि तू चुक्क आलाच नाहीस. काय करू कल्पू? तुला माहीत असेल कदाचित माझं क्रिकेट वेड. त्या वेडापायी मला दुसरं काही दिसायचंच नाही. तू सोलापूरला जाणार होतीस त्याची वेळ पण तू मला सांगितली होतीस, पण माझी मॅच होती ना खार जिमखान्यावर, मला वाटलं होतं संपेल, पण ती लांबली लांबते असं कधीतरी. त्यात आमचे मोबाईल असतात आमच्या कोचकडे. मॅच चालू असताना मोबाईलला हात लावायचा नसतो, त्यामुळे मी तुला फोन पण करू शकलो नाही. कसा करणार फोन? पण संकेत, त्यामुळे बाबांचा गैरसमज झाला. ते म्हणाले हा लोफर मुलगा दिसतो जो सदा फोनही करत नाही, मी येऊ शकत नाही स्टेशनवर म्हणून. मी खूप रडले रे संकेत, खूप रडले. बाबा म्हणाले तुम्हा तरुणांना तुमच्या प्रेमापुढे काही दिसत नाही. कल्पू, तू चुकीच्या माणसाला निवडलंस. तो चुकीचा माणूस आहे, योग्य नाहीये तुझ्यासाठी. मग सोलापुरात गेल्यावर काय झालं? आई म्हणाली सोड ते सगळं, मुंबईचं सगळं प्रेम भीम सगळं सोडून दे. तुझं नृत्य अर्धवट राहिलंय ना, लग्न वगैरे बाजून प्रेम भीम बाजूला ठेवा आणि नृत्याला शरण जा. माझी मनस्थिती तशीच होती त्यावेळी संकेत. मलाही ते पटलं. शेवटी करिअर पण महत्वाचं असतंच ना. मी दिल्लीला गेले, बिरजू महाराज संस्थेत जायचा मी निर्णय घेतला. त्यासाठी तुला विसरायचंच होतं, म्हणून ताबडतोब फोन नंबर सुद्धा बदलला. आणि कल्पू, त्या बदललेल्या फोन नंबरामुळे आपलं आयुष्य बदललं. हो ना, असंच असतं आयुष्य ग. तू सोलापूरची, मी मुंबईचा, पण तू मॅनेजमेंट शिकायला म्हणून मुंबईत आलीस. आणि तू क्रिकेटचा हिरो रे, हिरो तू. दर 2 दिवसांनी तुझे फोटो कॉलेजच्या बोर्डवर, म्हणून तुझी ओळख वाढवली मी. हो ग, अनेक मुली होत्या आजूबाजूला, पण कल्पू तूच मला आवडलीस. गॅदरिंगमध्ये उत्कृष्ट नृत्य करणारी, छान छान गाणी म्हणणारी. मग आपला ग्रुप कॉलेज शेजारच्या विश्वास कॉफेमध्ये जायचा. विश्वास कॅफे, लस्सी प्यायचो आपण, नाही रे, विश्वास कॅफेमध्ये धमाल करायचो. त्याच काळात आपण जवळ आलो रे. तुझ्या बाईकवरून आपण किती भटकलो. हो 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 हो, आपल्या ग्रुपने आपलं नावच ठेवलेलं आपल्याला, काय ते 2 स्पेशल. हो रे, 2 स्पेशल, आपलं नाव होतं 2 स्पेशल. संकेतच्या डोळ्यात पाणी तरळलं, माझ्याही डोळ्यात पाणी आलं. रुमालाने मी संकेतचे डोळे पुसले आणि माझे पण पुसले. 3-4 वेळा आपण तुझ्या घरी गेलो होतो संकेत. तुझी आई असायची घरी, किती प्रेमळ ती. तू यायची बंद झालीस म्हणजे तू मुंबई सोडून गेलीस, आणि मी सैरभैर झालो ग कल्पू. कशातच लक्ष लागेना, त्यात तुझा फोन पण लागेना. मग मी एकदा सोलापूरला येऊन गेलोस. काय, तू सोलापूरला येऊन गेलास? होय, सोलापूरला अनेक ठिकाणी तुझा फोटो दाखवला आणि नाव विचारून चौकशी केली, तेव्हा कळलं तुमचं कुटुंब पुण्याला शिफ्ट झाल्याचं. हां, होय रे, पप्पांची त्याच सुमारास पुण्यात बदली झालेली. एकंदरीत आपले सर्वच ग्रह विरोधात होते, त्याला काय करायचं, जाऊ दे. पण कल्पू, कधी काळी तुझी भेट होईल असं वाटलं नव्हतं. खरं तर रोजच यावेळी मी या मेट्रो स्टेशनवर असतो, पण आजचा दिवस आणि हे मेट्रो स्टेशन अगदी स्पेशल ठरलं ग. मी हसत म्हणाले, हो रे संकेत, मी सुद्धा काय लग्न होणार आहे 2 महिन्यांनी माझं, त्याआधी थोडंसं फिरून घेते आहे. म्हणून एकदा कॅनडाला गेले, एकदा की 2 नाही तर 3 वर्षांनी येणार भारतात, आणि ते पण आईकडे असेल पुण्यात. म्हणून म्हटलं मुंबईला येऊन मावशीला भेटायला आले. रात्रीची ट्रेन पकडायची म्हणून दुपारीच मावशीकडून बाहेर पडले, आणि प्लॅटफॉर्मवर माझ्या बाजूलाच तू उभा. कशी विसरेन मी तुला? आयुष्यातील पहिलं आणि एकदाच प्रेम केलेलं मी. तुला आठवण आहे त्या प्रेमाची कल्पू? पहिलं प्रेम हे कोवळ्या किरणासारखं असतं रे संकेत. आल्हादायक असतं, ते उबदार असतं, ते कसं विसरता येईल? सगळं खरं, पण आता तुझं लग्नच ठरलंय ना ग यश बरोबर. हो ना रे, यश ठरलंय, लग्न ठरलंय.
पण आपल्या त्या प्रेमाची ऊब मनात ठेवून पुढचं आयुष्य घालवायचं रे. तुला माझी आठवण येते संकेत, तुला कसं विसरू? हां कल्पू, तुझ्यासोबत बँडस्टँडला घालवलेली रम्य संध्याकाळ, दीनानाथला पाहिलेली नाटके, जहांगीरमध्ये पाहिलेली चित्रप्रदर्शने, कल्पना माझ्या क्रिकेट वेळापायी मी स्टेशनवर येऊ शकलो नाही, त्यामुळे तुझी कायमची ताटाटूट झाली ग. म्हणून खरंच सांगतो कल्पू, मी क्रिकेट खेळणं पण बंद केलं, क्रिकेट खेळणं सुद्धा बंद केलं मी. संकेतला जोराचा हुंदका आला. मी पुढे होऊन त्याला थोपडलो. सावर स्वतःला संकेत, विसरते सर्व, मला विसर, त्या बँडस्टँडच्या संध्याकाळी विसर. आता तुझं लग्न झालंय संकेत, समीरा तुझी बायको आहे. एवढ्याच संकेतचा फोन वाजू लागला. मी परत समोर येऊन बसले. संकेतने फोन ऑन केला. मला म्हणाला, विनयचा फोन आहे. विनय आमच्या ग्रुपमधील जवळचा मित्र. मी संकेतला म्हणालं, विनयचा आहे का? दे दे, माझ्याकडे फोन दे. माझा आवाज ऐकून त्याला धक्का बसेल. मी फोन घेतला. हॅलो, मी म्हटलं. हां, कोण बोलतंय? अगं मी विनय बोलतोय. अरे विनया, मला ओळखलं नाहीस? अरे कोण स्त्रीचा आवाज येतोय. कोण तू? अरे विनया, मी दोन स्पेशल. अरे 2 स्पेशल. इकडनं विनया ओरडला, 2 स्पेशल? अरे म्हणजे तू कल्पना की काय? अगं बाई, तू आहेस कुठे? कल्पना? अगं आमचा मित्र तुला शोधून शोधून दमला. शोधून दमला आणि समीरा बरोबर लग्न करून मोकळा झाला. कोण समीरा? अगो कोण समीरा? कुणाचं लग्न? अरे विनय, समीरा म्हणजे संकेतची बायको नाही का? परदेशी बँकेत नोकरी करते ती. काय तुला वेळ लागलाय काय कल्पना? अगं संकेत अविवाहित आहे, तो अनमॅरिड. त्याला मी किती, त्याच्या आईने किती मुली दाखवल्या, पण तो कुणालाच पसंत करत नाही, लग्नच करायचं नाही म्हणतो. अगं त्याची आई त्याच धक्क्यानं गेली. हां अगं पण असं का? अरे त्याने आत्ताच मला माझ्या समोर बसलाय तो, एका सुंदर मुलीचा फोटो दाखवला. अगं तो खोटं बोलतोय तो. त्याने फक्त एकाच मुलीवर प्रेम केलेलं. आणि कल्पना, ती तू होतीस. काय सांगतोस? खरं आहे कल्पना. तुम्ही कुठं आहात आता? मी येतोय तिथं. कुठं आहात तुम्ही? अरे आम्ही गोरेगाव मेट्रोच्या कॅफेत बसलोय. अचानक आमची भेट झाली आहे. ठीक, मी 15-20 मिनिटात पोहोचतो तिथे. त्याने फोन ठेवला. आश्चर्याने मी संकेतकडे पाहत उरले. संकेत काय हे? संकेत काय हे? अरे विनय म्हणतोय समीरा वगैरे कुणी नाही, तुझं लग्नच झालेलं नाही. काय हे संकेत? का फसवलंयस मला? संकेत गप्पच बसला. का केलं नाहीस लग्न संकेत? हां का नाही केलंस? तुझ्या आईला का त्रास दिलास तू? त्यापैकी केली. अरे माझ्यासाठी का? संकेत मान हलवलं. अरे वेड्या, माझ्यासाठी तू थांबलास? संकेत, मी पण लग्न केलं नाही. अरे माझं पहिलं प्रेम कशी विसरू मी? अगं पण तू मगा म्हणालीस ना, तो यश म्हणून कोणतरी कॅनडाला जाणार म्हणून. तू नाही का तुझं लग्न म्हणालास? लग्न झालं म्हणालास तू, म्हणून मी सांगितलं. तुला शोधत होते रे मी. तू दुपारी गोरेगाव मेट्रो स्टेशनला असतोस असं वनिताने मला सांगितलं, म्हणून गेले 3 दिवस मी येथे आहे तुला एकदा बघावं म्हणून. शेवटी आज तू भेटलास. काय वनिताने? वनिता कुठे भेटली? अरे वनिता आहे माझ्या व्हॉट्सअप लिस्टवर. पण तू खोटं का बोललास? मी तुझा अपराधी आहे कल्पू, मी तुझा अपराधी आहे ग. मी स्टेशनवर आलो नाही, तुझ्या वडिलांना भेटलो नाही, शब्द देऊनही आलो नाही, त्याची शिक्षा भोगतोय मी. पण माझ्या मनात तूच होतीस आणि आहेच कल्पना. तुझ्या खेरीत मी कुणाचाच विचार करू शकत नाही ग. मी पण तुला विसरू शकले नाही संकेत. शेवटी प्रेम ते कोवळ्या उन्हासारखे मला तू हवायस संकेत. तुझ्यासाठीच मी गेले 3 दिवस या मेट्रो प्लॅटफॉर्मवर फिरते आहे तुला शोधत. आपण परत भेटलो, हे काही दैवाचे संकेत असतील ना रे? होय, मग आपण सतत सोबत राहूया का? सतत भेटत राहूया का? होय ग. मी कधी उठले आणि संकेतच्या बाजूला जाऊन बसले कळलेच नाही. त्याच्या कानात विचारत राहिले, त्याच्या मनात विचारित राहिले आणि तेवढ्यात विनया दरवाजा ढोकलून प्रवेश करत आत आला.
मी संकेतच्या बाजूला बसलेले पाहून आणि त्याच्या कानात बोलत असला ते पाहून तो मोठ्याने ओरडला, अरे वेटर, ये टेबल पे दोन स्पेशल. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.